आता आपण जाणार आहोत आपल्या कुळदेवीच्या इथे, झाकादेवी आई मंदिराच्या इथे. तर आपण आपली गाडी लावली इथे, दिसत असेल तुम्हाला. आता इथून पुढे फक्त चालायचाच रस्ता आहे. तर आता आपण जाणार आहोत इथून. कम्प्लिटली आता जंगलाचा रस्ता आहे आणि जंगलामध्ये आपल्याला बरेचसे करवंद, आंबा, काजू, फणस ही झाडं तर असणारच आहेत, पण त्या व्यतिरिक्त पण वेगवेगळी फुलं फळांची झाडं जी बघायला मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त इथे खूप जाणं येणं कमी असतं, म्हणजे क्वचितच दिवसातून एखादा माणूस इथे येतो. त्यामुळे इथे तुम्हाला आवाज ऐकू येत असेल. मी चाललो आहे ते पूर्ण पानं खाली सुकलेली पातोळा सर्व आहे. इथे जर बघाल तुम्ही तर सर्व पूर्ण सुकलेले अशी पानं आपल्याला बघायला मिळतात. आणि पूर्ण रस्ता हा असाच असणार आहे. आणि ऑलमोस्ट आपण 45 मिनिट जे आहे ते पूर्ण ह्या डीप जंगलामधून आपण चढण पण करणार आहोत आणि उतरणार पण आहोत. आता चालता चालता बघा आपल्याला रातांब इथे दिसतात पडलेली, हे बघा. तर याचा अर्थ म्हणजे इथे वरती रातांब्याचं झाड आहे मोठं, त्याचे सगळे आता रातांबे पडतात. त्याच्या व्यतिरिक्त पुढे काजूची वगैरे पण झाडं आहेत. आपल्याला अजून पुढे बरेच काय काय झाडं बघायला भेटतील, फुलं पण नवीन नवीन बघायला भेटतील. आता थोडा सपाट रस्ता आहे आणि उन्हाचा ताप पण थोडा कमी झाला आहे. तर आता बिना चष्म्याने पण आता व्यवस्थित दिसतंय सगळं. तर जोपर्यंत प्लेन रस्ता आहे, म्हणजे पुढे आपल्याला डोंगर उतरायचं पण आहे आणि पुन्हा चढायचं पण आहे, त्याच्यानंतर आपलं मंदिर लागणार आहे. पण जोपर्यंत प्लेन रस्ता, आपण थोडंसं याचं लोकेशन आणि हिस्ट्री बघूया. तर हे खूप पूर्वीपासून आपलं मंदिर आहे तिकडे. आपलं जे कुळदैवत आमचं आहे झाकादेवी आई, जुगादेवी आईचं मंदिर खाली आहे थोडं, म्हणजे तिथे म्हणजे सोप्या पद्धतीने जाता येतं, रस्ता अवेलेबल आहे. पण आपलं जे झाकादेवीचं जे मंदिर आहे ते थोडं डीप फॉरेस्टमध्ये आहे. आता हे जे फॉरेस्ट आहे हे रत्नागिरीच्या डोरले गावामध्ये येतं. तर डोरले गाव तुम्ही गुगलवर टाकाल तर तसं येणार नाही. धरले असं जर टाकाल DHARLE तर येईल. आणि इथे आपले जे भारतरत्न क्रिकेटपटू आहेत सचिन तेंडुलकर, यांचं पण हे पहिले गाव होतं डोरले. तर तुम्ही धरले असं जर गुगल सर्च कराल आणि तिकडे टाकाल सचिन तेंडुलकरचं गाव तर तुम्हाला ते मिळून जाईल. तर बघा मित्रांनो, चालता चालता आपल्याला आता फणस दिसला. बघा इथे मोठे मोठे फणस लागलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त एक मागे पण फणस आहे, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे इथे मोठे मोठे फणस लागलेले आहेत. आता यापैकीच आपण बघूया, आपल्यासोबत एक गावकरी पण आलेले आहेत. तर त्यांच्या मदतीने आपण, म्हणजे त्यांच्या सहकार्याने आपण या गावकऱ्यांची जी झाडं आहेत त्यांच्यापैकी कोणता एखादा फणस आपल्याला मिळतो का ते नंतर बघूया. भेटला तर उत्तमच आहे, आपल्याला मुंबईत जायला घेऊन जायला मिळेल. आता बघा, आता आपण डोंगर उतरतो. आता थोडेसे झाडं कमी झालेली आहेत कारण उताराचा रस्ता आहे आणि उन्हाचा ताप आता परत आला आहे डोक्यावरती. म्हणजे थोड्या वेळा पहिले सावली होती, एकदम घनदाट जंगल होतं आपल्या डोक्यावरती, उंच उंच झाडं होती फणसाची वगैरे. आता तसं काय नाही, आता पुन्हा ऊन आलेलं आहे. तर आपण पुन्हा आता उन्हातून चालायचं. आणि इकडे टेम्परेचर जे आहे ऑलमोस्ट मे महिन्याचं जे टेम्परेचर आहे जवळपास 40-42 पर्यंत जातो. तर विचार करा की 42 डिग्री टेम्परेचरमध्ये तिथे देवीला जाणे किती कठीण होत असेल. तरी पण आपले जे दिवसा रोज जे आहे आपल्याला नैवेद्य दाखवण्यासाठी जावं लागतं. त्यासाठी जे आपले गावकऱ्यांनी जे माणसं ठेवलेली आहेत गावागावामध्ये, जे भटजी आहेत, गुरव लोक जे आहेत, ते रोज सकाळी इथे पायी येऊन 45 ते 50 मिनिटाची जी आहे चढण उतरण करून रोज इथे नैवेद्य दाखवण्यासाठी येतात. तर ही एक म्हणजे महानताच वाटते आम्हालाच की एवढं आतमध्ये असूनसुद्धा आम्ही देवीची सेवा करण्यामध्ये आपण कसर नाही सोडत. असाच एक फणस आपण घेऊन जाणार आहोत जाताना घरी. पुन्हा आपल्याला थोडासा म्हणजे सपाट रस्ता मिळाला आहे, थोडंसं बरं वाटतं आता चालायला. कारण की खांद्यावरती बॅग पण आहे वजनदार एकदम, आणि सगळे त्याच्यामध्ये पाण्याच्या बाटल्या भरलेल्या आहेत आणि नारळ भरलेले आहेत. तर हे वजन घेऊन चढणे उतरणे काय सोपं नसते. आता आपल्याला पूर्ण उतार आहे बघा. आता आपण ज्या जागेवरती आलो आहे तिथे एक आपल्याला म्हणजे असं पर्याय आहे. आता पर्याय हे काय असतं,
पर्या म्हणजे हे एक झऱ्याचं स्वरूप आहे, पण छोटा झरा नव्हे, मोठा झरा, जिथे की कंटिन्यू पाणी वाहत असतं जेव्हा की पावसाळा आणि हिवाळा इथे असतो. आता इथे करंटली सध्या खूप उन्हाळा आहे, त्यामुळे बघू शकता हे जे पूर्ण जो भाग आहे जो आपल्याला दिसतोय समोर तो पूर्ण सुकलेला आहे. आता ह्या सुकलेल्या भागावरून जाणे सोपं आहे, कोणी जाईल. पण जेव्हा पावसाळा येतो, जेव्हा खूप पाणी भरतं इथे, तेव्हा ह्या पाण्याचा जो प्रेशर आहे तो एवढा जास्त असतो, करंट जो एवढा जास्त असतो की इथून कधी कधी पलीकडे जाणे पण शक्य होत नाही. आणि ह्याचा जो बंदोबस्त आहे ते म्हणजे दगडावरून जाणे, आणि ते खूप जे आहे जीवाला धोकादायक असतं. त्यामुळे कसं आहे की आता जे आपण देवीची रोज या गावकरी या देवीजवळ जातात पायपीट करून आणि सेवा करतात, पण जेव्हा असं म्हणजे खूप कंटिन्यू पावसाचे जे दिवस असतात तेव्हा हा जो पर्याय आहे तो खूप पूर्ण तुडुंब भरून वाहत असतो. आणि तेव्हा जे गावकऱ्यांना कधी कधी असे दिवस आम्ही बघितलेले आहेत की गावकरी जे वरती न जाता म्हणजे ह्याच्या पलीकडे न जाता पुन्हा घरी निघून जातात. म्हणजे इथपर्यंत येऊन पायपीट करून जर त्यांना वाटत असेल की हे जे पार करणे जे जीवाला घातक असेल तर मग ते इथून पुन्हा घरी जातात. तर हा पण एक जे मोठा कठीण आपला असा म्हणजे भाग आहे जो आपल्या तिथपर्यंत आपल्या मंदिरपर्यंत जाण्यासाठी आपल्याला मिळतो. आता आपण इथून जातोय, आपल्याला आता उन्हाळा आहे तर हे सर्व पूर्ण सुकलेलं आहे पाणी. इथे बघू शकता तुम्ही, ही जी वाट दिसते सरळ समोर आपल्याला, तिथून पूर्ण पाणी वाहत जातं. आणि हे पाणी एवढ्या फोर्सने असतं की याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये एकही झाड जे टिकलेलं नाही आहे. ह्याच्या बघा लेफ्टला पण झाड आहेत आणि राईटला पण झाड आहेत, पण मध्ये एकही झाड नाही आहे. याचा अर्थ हाच आहे की इथे पाणी एवढ्या स्पीडने असतं की कुठलंच झाड इथे जे पावसाळ्यामध्ये टिकत नाही. आता बघा परत आपल्याला म्हणजे एक मळा लागला आहे आता वाटेमध्ये. तर मळ्यामध्ये अतिशय भयंकर ऊन आहे आणि एकदम जास्त टेम्परेचर आहे, ते खूप हीट मारते. तुम्ही जर बघाल इकडे बघा, पूर्ण जे ओसाड मोकळं गवत पूर्ण सुकलेलं आहे आणि इथे तापमान अत्यंत जास्त आहे, जवळपास 40-42 असेलच किंवा त्यापेक्षाही जास्त. तर इथे चालायला ऑलरेडी दम लागला आहे खूप, कारण की वजन खूप जास्त आहे. आपण इथे बघा आता उतार आला एक, आणि इथे जर बघाल तुम्ही तर हे पूर्ण खाली उतरायचं आहे. इथून झाड वगैरे समोर तुटलेलं दिसेल तुम्हाला. तर आता आपण इथे उतरूया. हा जो थ्रिल आहे पूर्ण जंगल सफारीचा, तो तुम्ही पावसाळ्यात पण घेऊ शकता किंवा उन्हाळ्यात पण घेऊ शकता. दोन्ही पण वेळेला चांगलाच अनुभव येईल तुम्हाला. आणि आता ऑलमोस्ट जो आहे 40 मिनिटाचा आपण जे पायपीट करून जंगल सफारी करून आता आपण आलेलो आहे आपल्या मंदिराजवळ. तुम्हाला थोड्याच वेळामध्ये दिसेल आपलं मंदिर आलेलं आहे. आणि इथे वाऱ्याचा मस्त आवाज येतो, तुम्हाला येत असेल की नाही कॅमेऱ्यामध्ये माहीत नाही. तर हाच फरक आहे की कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला मी दाखवतोय तेवढं सगळंच ऐकू येणार नाही आणि सगळं दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल, एक्सपिरियन्स करावा लागेल स्वतः, आणि स्वतः अनुभव घ्यावा लागेल की किती चांगला आणि छान अनुभव येतो. तर हे आता आपले शेवटचे थोडंसं चढण आहे, 4-5 दगड माती वगैरे आहे, तिथे पायऱ्या वगैरे घेऊ शकता तुम्ही. तर त्याच्यानंतर जे आपल्याला इथे एक असं पठारासारखी जागा आहे, त्याच्यामध्ये आपलं मंदिर बसलेलं आहे. तर आलेलं आपण आपल्या जाकादेवी मंदिराजवळ. बघू शकता तुम्ही एकदम डीप फॉरेस्टमध्ये आपलं जे मंदिर बनलेलं आहे. मी जातो आता आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो. पहिले थोडं सामान वगैरे ठेवतो आणि तुम्हाला दाखवतो की आतून कशी रचना आहे आणि कसं आहे दिसायला ते. आता हे जे आपलं मंदिर आहे याचं आपण पहिले बाहेरून बघूया की बाहेरून काय काय आहे आणि कसं कसं बनवलेलं आहे. त्याच्यानंतर जे आपण आतमध्ये बघूया. तर सगळ्यात पहिलं तर म्हणजे इथे पहिले हे तर खूप जंगलामध्ये एकदम डीप फॉरेस्टमध्ये आपलं मंदिर आहे, त्यामुळे इथे लाईट पाणी म्हणजे काहीच नव्हतं. आत्ता गेले 2-3 वर्ष आधी इकडे लाईटीची व्यवस्था झालेली आहे. खूप लांबून एक लाईट कनेक्शनमध्ये आपल्याला या मंदिरामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था जर तुम्ही बघाल तर इथे बघा असे पूर्ण चारी बाजूनी जे बांध घातलेलं आहे, वरून पूर्ण कवर केलेलं आहे, जाळ्या लावलेल्या आहेत मंदिराला, जेणेकरून काय की माकडं आतमध्ये जाऊ नये. माकडं जंगलामध्ये पूर्ण फिरत असतात,
तर ते आतमध्ये जाऊन जे मंदिराचे वस्तू वगैरे असतात त्यांच्याशी जे खेळ करत असतात. तर त्यासाठी असे व्यवस्था केलेली आहे की ते माकडांपासून सुरक्षित राहावं. याच्या व्यतिरिक्त पाण्याची अजून इथे व्यवस्था म्हणजे नळ पाणी नाही आहे. इथे जे विहीर आहे, आता हे जी विहीर आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल, इथे खाली जी विहीर आहे ही विहीर जी आहे ही हाताने खोदलेली आहे. खूप लांब लांबपर्यंत काहीच नव्हतं, त्याच्यामुळे जे आहे ते मशिनरी आणणे शक्य नव्हतं. मग ही जी विहीर आहे ही आपल्या पाठीची दिसेल तुम्हाला खोदलेली आहे. आता जंगलामुळे थोडी दिसत नाही, पण थोडंसं बघा तुम्ही मागे जाऊन दिसेल तुम्हाला. ही जी विहीर आहे ही हाताने खोदलेली आहे, कुदळने खणून खोदलेली आहे. ठीक आहे. आणि अराऊंड जवळपास जे 100 फुटापर्यंत ही जे विहीर आहे 100 ते 150 फुटापर्यंत असेल, पावसाळ्यामध्ये भरलेली असते. तर तेच पाणी जे मंदिरामध्ये वापरलं जातं. आणि आता बघा मंदिराचा मागचा जो भाग आहे, मंदिराच्या मागच्या बाजूमध्ये बघा हे जे आहेत रातांब्याची वगैरे झाडं आहेत बरीचशी. इथे जे येतात पूजा करण्यासाठी त्यांना जे रातांबे असतात ते जेव्हा पिकलेले असतील तेव्हा मिळतात. आणि बघा इथपर्यंत आपला बांध आहे. आता हा बांध तुम्ही म्हणाल की इथे जर गाडी येत नाही, मशिनरी येत नाही, मग हा बांध कसा काय इथे झाला. तर हा जो बांध आहे तो आता रिसेंटली म्हणजे गेल्या काही वर्षापूर्वीच बनवलेला आहे. आणि इथे हे जे चिरा आहेत हे पहिले चिरा जे हाताने आणले गेले एक एक करून. बघा आधीचा जुना बांध तुम्हाला इथे दिसेल. हा जो जुना बांध इथे बनवलेला आहे बघा, हा जो जुना बांध आहे इथे तो जुना बांध आहे. त्याच्यानंतर इथे जे चिऱ्याचे बांधकाम हे लोकांच्या म्हणजे गावकऱ्यांच्या मळ्यामधून एक थोडीशी जागा बनवून थोडीशी वाट बनवून तिथून आपण एक गाडी चिऱ्याची आणली आणि त्याच्यापासून जे हे सगळं कन्स्ट्रक्शन आपण उभं केलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्या आधी विहीर जी बनवली ती पूर्णतः हाताने बनवलेली विहीर होती. तर असं बाहेरून सगळं आहे, छान वातावरण आहे एकदम. आता आपण बघूया की मंदिराच्या आतमध्ये कसं आहे. मंदिराच्या आतमध्ये एक मोठीशी शिळा आहे आणि त्या शिळेमध्ये आपले जे जाकादेवी आई बसलेली आहे, छोटी एक मूर्ती या तिकडे आहे. ठीक आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये जे पुजारी वगैरे बसलेले आहेत आणि आपले जे आपण आलो पूजा वगैरे आपली करून झालेली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे ते. आतमध्ये जास्त आपल्याला काही व्हिडिओ बनवता येणार नाही, पण मी तुम्हाला दाखवेन की कसं शिळा आहे आणि कशी मूर्ती आपली तिकडे आहे बसवलेली. एका बाईकीनं ती कोणता पर्स राहिली मला पण माहिती गुरुवारी आहे, शुक्रवारी दाखवत हे आई आणि तुझ्या चरणाशी त्याला जो नंबर होता माझ्याकडे त्याने केला ते म्हणाले गाडी पडली. मोठी अशी शिळा आहे आणि त्या शिळेमध्ये आपली आई बसलेली आहे. तुम्ही असं बघाल तर हे पूर्ण एक मोठीच्या मोठी एक सिंगल जे शिळा यामध्ये आपल्याला बघायला भेटते. मग आता पूर्ण मी राऊंड मारतो ह्याच्या भोवती. इतकी मोठी इथे आणलेली असं अशा प्रकारे आपलं जाकादेवी आईचं मंदिर बसलेलं आहे एकदम डीप जंगलमध्ये. आणि इथे यायला मला जर तुम्ही विचारलं तर मला स्वतःला फार आवडतं आणि इतर जे आमचे लोक आहेत त्यांना सुद्धा खूप आवडतं. कारण की एक वेगळा अनुभव असा आपल्याला बघायला मिळतो. इथे येण्यात आणि जाण्यामध्ये जे मजा आहे ती तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ बघून नाही मिळणार. त्यासाठी तुम्हाला इथे प्रत्यक्ष यावं लागेल. आणि ही जी शांतता आहे ती तुम्ही इथं येऊनच फक्त अनुभवू शकता. वरती बघू शकता की माकडांनी आपल्याला काय काय करून ठेवलेलं आहे. आता हे आपल्याला करायचे आहे रिपेरिंग, लवकरच हे पण रिपेरिंग होऊन जाईल. आणि बघा आता आपण निघतोय मंदिरातून. चला सगळं घेतलं बघ, काय राहिलं नाही ना. आता आपण निघालो परतीच्या वाटेवरती. आता आपल्याला पूर्ण डोंगर चढून जायचं. हा तर तुम्ही जर बघाल तुम्हाला इथे चढण दिसेल पूर्ण.
पर्यंत चढून जायचं जोपर्यंत डोंगरच्या एकदम टॉप पर्यंत संपत नाही डोंगर तोपर्यंत. येताना खाली एवढं काय वाटत नव्हतं. येताना खाली एकदम म्हणजे उतार जास्त होता, चढण खूप थोडे थोडे होते. आता वरती घरी जाताना रिटर्न चढण खूप जास्त आहे आणि उतार नाके बराबर आहे. त्यामुळे आता येताना माणूस लगेच येतो 45 मिनिटात, वरती जायला 1 तास ते 1.25 तास लागतो. तुम्ही बसा पहिले. मातीत पडला ना. काकांनी आपल्याला 2 फणस काढून आणून दिलेले आहेत. तर त्याचा आता चीक कसा थांबवायचा ते काका आम्हाला दाखवत आहेत. कशा पद्धतीने बांधून त्याचा चीक थांबवायचा आहे ते काका आता बांधून दाखवत आहेत. कुठल्याही रस्सीचा वापर न करता काकांनी फक्त पानांचा आणि त्यांच्या फांद्यांचा वापर केलाय. हे पेपर घ्या गाडीत दाखवतो कसं. मस्त. ते काय असं हे जी पानं दिसतात ना, सुकलेली पानं एकाच ठिकाणी जमा झाली आहे. ती जमा झाली नाही आहे, ते मुंग्यांनी एक एक पान जमा करून चिपकवलं. असं त्यांचं घर तयार होतं, लेअर बाय लेअर पानं जमा होऊन, म्हणजे फ्लोअर बाय फ्लोअर जसे आपल्या बिल्डिंगमध्ये असतात. आणि ह्याच्यामध्ये मुंग्या असणार. आता ह्याला जर आपण पाडवलं तर त्यातून पटकन खूप 100-200 मुंग्या बाहेर येतील. आता त्याला आपण डिस्टर्ब नाही करणार आहोत. त्याच्या बाजूला पिकलेली जे करवंद फळं आहेत ती आपण फक्त काढून त्याला डिस्टर्ब करायचं नाही. करवंद घेतली. आता बघा त्याचं थोडंसं हालचाल झाली तर त्याच्यामधून बघा थोडं तिकडे मुंग्या दिसतील. झूम करून बघितलं तर दिसेल मुंग्या त्याच्यामधून बाहेर यायला सुरुवात झाली. एक थोडासा हालचालीमुळे पण मुंग्या बाहेर यायला त्याच्यातून सुरुवात झाली आणि हे मुंग्या अतिशय भयंकर असे चावतात. त्यामुळे अशा प्रकारचं जर तुम्हाला घरटं दिसलं मुंग्यांचं जंगलामध्ये तर त्याला चुकून पण धक्का लावू नका. तुमच्या साध्या स्पर्शाने पण त्याच्यातून खूप मुंग्या बाहेर येऊ शकतात.